आता टॅलेंट निरोप घेऊन आला होता तुमचा. तुमच्या आई साहेबांनी तुमच्यासाठी स्थळ बघितलंय म्हण कुठलं तर. कुठलं तर? हा, कुठलं तर? साधं सुद्धा स्थळ का मामी ते? सोलापूरचे आमदार आहेत. 2 वेळा इलेक्शन मारलंय त्यांनी, आता 3री वेळा हॅट्रिक होईल. त्यांची एकुलती एक मुलगी. आव पण तुम्ही तर म्हणलं होतं जयश्री बरोबर लग्न करणार म्हणून, आणि आपले ठरलं बी होतं तसं. मग आता काय ही मधनच? मामी, पण हे स्थळ आई साहेबांनी आणले आणि त्यांना नाही कसं म्हणणार? आओ भैया, असं कसं म्हणताय तुम्ही? मामी मामी लिसन, काय आमच्या आई साहेबांनी हे एवढं घर सजवलं, तर ह्या घराला शोभल अशी सुनबाई आणण्याचा अधिकार त्यांना आहे का नाही? तुम्हीच करा बरं विचार. आणि समजा बर का आमचं जयश्री बरोबर लग्न झालं, तर हे सगळं कुणाचं होणार? जयश्रीचं. हे पटतंय ना तुम्हाला? वय पण तुमच्या घराची शोभा बी वाढेल ना तिच्यामुळं. नाही, मान्य आहे शोभा येईल, पण त्या ठिकाणी जयश्रीच पाहिजे असं काय नाही ना. आता समजा तुम्ही म्हणताय पण आम्ही दुसरं कोणाशी लग्न केलं तर त्यांना या सगळ्याची सवय असेल ना. हे सगळं जुळवून घेताना त्यांना काय अडचण पण नाही होणार, कारण त्यांचं आणि आमचं घर सगळं तोलामोलाचं असेल. कबूल आहे आम्ही तुमच्या तोला मोलाचं नाही, पण माझी छेडी बी मस्त हुशार आहे. तिला काय बी मामी, तुम्ही ना मला नीट समजून घेत नाही हो. कसं आहे मामी, समजा आम्ही जयश्रीशी लग्न केलं तर भलं कुणाचं होणार आहे? तिचं भलं होणार हे 100% फिक्स आहे. पण आमचा काय फायदा? हे बघा मामी, साधं सिंपल सरळ गणित आहे. उद्या जर आम्ही आमदाराच्या पोरीशी लग्न केलं तर आमचा फायदा आहे आणि आम्हाला पुढे राजकारणात चान्सेस पण आहेत. बरोबर आहे, पण आता टॅलेंट गो गेट मिल्कशेक फॉर मामी. नाही नाही, नको मला काय. मामी, आम्ही जे का आता बोललो ते आमचं मत नाहीये, आमच्या आईसाहेबांचं मत आहे, आणि आम्ही काय त्यांच्या मताविरुद्ध नाही. आता एका आईला त्याच्या मुलाची काळजी असणारच की. अहो, मी बी काय म्हणूनच आले तुमच्याकडं. माझ्या जेडीला एवढं पदरात घ्या, वाटलं तर तुमच्या पुढे हात पसरते मी. अहो, एवढं तयारीला लागलोय आम्ही, आणि आता जर असं काय झालं तर पोरगी माझी जीवच दिला. हो हो, फेडरेशन अध्यक्ष आहे तुम्ही? कसली अध्यक्ष आणि कसलं काय? अहो, रोज घुसमटताना बघते मी पोरगीला, माझा जीव तेळ तुटतो. तुमच्याशी लग्न करायचं म्हणल्यावर लय दिसात ना हसल्याला बघितलं तिला. आज तर ती सातारला बी गेली. एवढ्या दिवसात ना पहिल्यांदाच घराबाहेर पडली पोरगी. एवढी मेहरबानी करा भैया, असं लग्नाला नाही म्हणू नका. तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही मी. अहो, काय बोलताय अध्यक्ष? हा, व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट दॅट? आणि उपकार कसले? अहो, आम्हीच तुमच्याकडे आलो होतो. का आलो होतो माहितीये? आम्हाला पण त्रास होत होता. म्हटलं एवढी इंटेलिजंट पोरगी, एवढी हुशार पोरगी, पण कुणीच कसं एक्सेप्ट करत नाही अजून हिला. नाही, आपण यांचं आयुष्य सावरायला पाहिजे म्हणून. तेच की भैया, तुम्ही देव माणूस आहे बघा. अहो, कोण विचार करताय एवढा? आता आमचे हेच बघा की तिच्या पप्पांनी सुद्धा तिच्यासाठी स्थळ नाही बघितलं, मग बाकीच्यांचं काय घेऊन बसलाय. पण कृपा करा भैया, आणि माझ्या पोरीला तेवढं पदरात घ्या. पाहिजे तर पदर पसरते मी तुमच्या पुढं. तुमचा उपकार आयुष्यभर विसरणार नाही मी.
अहो मामी काय करताय तुम्ही हे? हा उठा, पहिल्यांदा उठा बरं तुम्ही. उठा, बसा. कसं आहे मामी, आम्ही जर जयश्रीचे लग्न केलं तर त्यांचं भलं होणार असेल तर आम्ही लग्न करायला तयार आहे. आमचं नाही झालं आमदाराच्या पोरीशी लग्न तरी चालेल. आम्हाला काय आमच्या फायद्याचं पडलेलं नाही, आम्हाला तुमच्या कुटुंबाचं पडले. जयश्रीचं एक लग्न मोडलं म्हणून काय झालं? आम्ही त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे. तुम्हाला काय बोलून कसं बोलू काय सुचना झालंय बघा मला. मी तर आयुष्यभर विसरणार नाही बघा. ही पुष्पा भोईटे बोलायचं म्हणून नाही बोलत कधी. तुम्हाला कधी बी काय बी लागलं ना तरी मला हाक मारा, लगेच हजर होईन मी. मामी हो, आम्हाला माहिती आहे आमचा हक्क आहे तुमच्यावर. डोंट वरी, तुम्ही या बिनधास्त. पण ते आई साहेबांचं मामी आता तुम्ही एवढं बोललात, मी बघतो करतो काहीतरी. काय तुमच्यासाठी आणि जयश्रीसाठी आम्ही एवढं केलंच पाहिजे. आता मुलाच्या मनाविरुद्ध त्याही काय करणार नाहीत. होय होय, लय भारी झालं बघा, लय भारी झालं. बर येऊ का मी? घरी जाऊन सगळ्यांना सांगते. येते. थांबा. ए टॅलेंट, जा मिल्कशेकचं बघ. आहो नाही नको, काय नको मला. मामी रेडी मिल्कशेक. नाही नकोच, येते. पुष्पा भोईटे, या कर्जाचं व्याज आयुष्यभर वसूल नाही केलं तर बघा. या बसा. वेलकम. ओरिजिनल न्यू मॉडर्न सलून. बसा. जरा स्टाईल मध्ये कापा. हा अहो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, कापणार.